आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी 24 जुलै रोजी राहुरी येथील संस्कृती फाउंडेशनमध्ये भव्य आणि उत्साहपूर्ण दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून हातामध्ये टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आणि तुळशी वृंदावन घेऊन दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। लहानग्या वारकऱ्यांचा उत्साह, त्यांची शिस्त आणि भक्तिभाव पाहून उपस्थित नागरिक देखील भारावून गेले। ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल अशा अखंड नामघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला। टाळ मृदुंगाच्या तालावरती विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड आणि वारकरी संप्रदायामधील विविध पारंपरिक सादरीकरण करून संत परंपरेचा जिवंत अनुभव उपस्थांना दिलाय। या दिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेची ओळख करून देणं, वारकरी संप्रदायामधील समता, एकता, सेवा, संस्कार आणि भक्तीची शिकवण देणं हा होता। आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देखील या उपक्रमामधून देण्यात आला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसेच इतर संतांच्या वेशभूषा परिधान करत सहभागी होत वारकरी परंपरेचे सुंदर असं चित्र उभं केलं। दिंडी दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। पारंपरिक फुगड्या, अभंग गायन आणि भक्तिगीतांनी वातावरण आणखीनच मंगलमय झालं। कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश तनपुरे सर तसेच संस्थेचे सचिव श्री अभिजित तनपुरे सर, प्राचार्य श्रीमती भावना शिंदे मॅडम, ॲडव्होकेट सौ वृषाली तनपुरे मॅडम तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक केलंय आणि अशा सांस्कृतिक उपक्रमांमधनं मुलांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि आपल्या परंपरेबद्दलचा अभिमान निर्माण होतो असं मत व्यक्त केलं। सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सहकार्यामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि संस्मरणीय वातावरणामध्ये पार पडलाय। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, वारकरी संस्कृतीबद्दलचा आदर आणि विठ्ठल भक्तीचा उत्साह हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरलाय। Good morning everyone. Myself Ruchika Tange from Sanskriti Foundation. Today we are celebrated Dindi in our school. This is a cultural program. All students participated in it and they were so engaged and so powerful. Their performances were very nice and everyone participated so well. Their performance was very nice. Many programs were conducted and I especially thank to our school for conducting such programs so that we students get to know the importance of religious importance and rich heritage of our country. Thank you so much. Ram Krishna Hari. We know our school name is Sanskriti Foundation. Sanskriti means parampara. We believe that preserving our Sanskriti is as important as providing the quality education.
As I am the cultural in charge, I specially thanks to our director, Mr. Suresh Tanpure sir, our secretary, Mr. Abhijit Tanpure sir, our principal, Mrs. Bhavna Shinde ma'am, all teachers and all the my dear students for their cooperation and support and presence. Makes this event more successful and memorable. I specially thanks to C 24 Taas Network for their cooperation and presence. Thank you very much. जय हरी विठ्ठल. आज आपल्या संस्कृती फाउंडेशन राहुरी येथे आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आणि आपल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडी, अभंग, भजन आणि टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी होत महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा अनुभवली. या वारकरीमध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संतांनी दिलेल्या मानवतेचा संदेश आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा हीच आमची भावना आहे. आधुनिक शिक्षणासोबत संस्कार आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करणे ही आमच्या शाळेची नेहमीचीच प्राथमिकता राहिलेली आहे. तेव्हा सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वच स्टुडंटचे, टीचर्सचे आणि स्कूलचे संस्थापक, सेक्रेटरी यांचे मी मनःपूर्वक आभार मानते आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. महेश दाने, C 24 तास, राहुरी.